हॅलो मित्रांनो, मी ताराचंद जयसिंगपुरे सटल अँड बियॉन्ड ऑर्गनायझेशनकडून बोलत आहे। सर्वात प्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। या वर्षामध्ये तुमचे सर्व स्वप्न पूर्ण हो, तुमचे ध्येय पूर्ण हो। आपला आजचा विषय आहे, आपण आपल्या जीवनातलं ध्येय कशा प्रकारे निश्चित करू शकतो। सर्वात प्रथम हा व्हिडिओ त्या लोकांचं करता आहे ज्या लोकांना भविष्याची आखणी करायची आहे। आजपर्यंत हजारो लोकांनी हजारो वेळा वेगळ्या माध्यमातून आपलं ध्येय निश्चित करण्याचा प्रयत्न केला, या जीवनाच्या पटलावर भविष्याचा खेळ मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु भविष्य आणि तुमचं ध्येय, तुमचं स्वप्न हे एकमेकांजवळ कधी जुळून येण्याचा प्रयत्नच झाला नाही। याचे कारण काय? हा प्रश्न जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे। सक्सेस रेशो हा 2 ते 3% आहे। मग हे 2 ते 3% लोक यशस्वी का होतात? खरं पाहतो म्हटलं, ज्या लोकांना आपलं ध्येय निश्चित करायचं आहे, भविष्याला आखणी करायची आहे, अशा लोकांनी या 2 ते 3% लोकांकडून शिकायला पाहिजे। चला तर आपण आपला व्हिडिओ सुरू करू। सर्वात पहिला प्रश्न आहे, जीवनामध्ये एक ध्येय असलं पाहिजे, एक व्हिजन असलं पाहिजे। जर आपल्याला ध्येय निश्चित करायचं असेल तर आपल्याला स्वतःला समजून घ्यावं लागेल, आपल्या जीवनाचा उद्देश आपल्याला समजून घ्यावा लागेल, आपले विचार, आपली मनस्थिती कशी आहे याला समजून घ्यावं लागेल आणि त्या माध्यमातून ध्येयाची निर्मिती करावी लागेल। हा प्रश्न तुम्ही क्लिअर लक्षात घ्या। तुमचं ध्येय निश्चित करण्याकरता जगातला कोणताच व्यक्ती तुम्हाला मदत करू शकत नाही। ते ध्येय साध्य करण्याच्या माध्यमातून तुम्हाला अनेक लोक मदत करू शकतात, परंतु ध्येय मात्र तुम्हालाच निश्चित करावं लागेल। 80% प्लस 80% प्लस लोक असे आहे ज्यांच्या जीवनामध्ये जर आपण विचार करतो म्हटलं तर ते लोक ते काम करत आहे जे त्यांचं ध्येय नाही, त्यांची फील्ड नाही, त्यांचं स्वप्न नाही, ते त्यांचं करिअर नाही, अशा प्रकारे ते जीवनातला प्रवास करत आहे जे त्यांचं करिअरच नाही आहे। लोक म्हणतात ना, डिप्रेशन का वाढत चाललं, जीवनामध्ये प्रश्न का वाढत चालले, समस्या का वाढत चालल्या, याचं खरं कारण जर पाहतो म्हटलं तर 80% प्लस लोक त्या फील्ड सोबत प्रवास करत आहे, तर अशा प्रकारचा प्रवास करत आहे की ते त्यांचं करिअरच नाही। मी जीवनामध्ये खूप मोठा झालो पाहिजे, माझ्याकडे खूप पैसा असला पाहिजे, मी खूप प्रसिद्ध झालो पाहिजे, अशा प्रकारे ध्येय निश्चित केल्या जात नसते। हे काल्पनिक स्वप्न आहे आणि बरेचसे लोक अशा प्रकारे काल्पनिक स्वप्न रंगवण्याचा प्रयत्न करतात, ध्येय निश्चित करण्याचा प्रयत्न करतात, जीवनभर ते कल्पनेमध्ये राहतात आणि कल्पनेमध्येच ते पूर्ण जीवन निघून जाते। मित्रांनो, एक गोष्ट इथं लक्षात घ्यावी लागेल, तुम्ही ज्यावेळेस तुमचं ध्येय निश्चित करता, तुमची सर्वात पहिली परीक्षा ते ध्येय साध्य करणे नाही, त्या ध्येयाबद्दल जे तुम्ही नियोजन करता, आखणी करता, त्या नियोजनसोबत चालणे आणि तुम्ही जे आखणी करता त्यासोबत चालण्याकरता तुम्हाला तुटावं लागेल। जे काही तुम्हाला लागलेल्या सवयी असतात त्याचा त्याग करावा लागेल, तुम्हाला हार्डवर्क करावं लागेल आणि ज्याची तुम्हाला सवय नाही, तुम्हाला एखाद्या चौकटीमध्ये स्वतःला बांधून घ्यावं लागेल काही वेळेसाठी, त्याच प्रकारे चालण्याचा प्रयत्न करावा लागेल। तुम्हाला असलेल्या काही वेगळ्या सवयी, मोबाईलवर तुम्ही जे टाइमपास करण्याचा प्रयत्न करता, मित्रांसोबत जो टाइमपास करण्याचा प्रयत्न करता, वेगळ्या माध्यमातून तुमचा वेळ घालवत असता, याला कुठंतरी नियंत्रणामध्ये आणावं लागेल आणि ही तुमची सर्वात पहिली परीक्षा आहे आणि याच परीक्षेमध्ये आपल्याला सर्वात प्रथम पास व्हावं लागेल। एक वेळा जर तुम्ही तुमचं ध्येय निश्चित केलं तर त्याकरिता दुसरा महत्त्वाचा रूल म्हणजे तुम्ही स्वतःला त्याकरिता तयार करा, ध्येयाबद्दल माहिती गोळा करा, वाचन करा, चिंतन मनन करा, वेगळ्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करा, स्वतःकरिता काही नियम तयार करा, काही आखणी करा स्वतःची, कशा प्रकारे जगायला पाहिजे, कशा प्रकारे काही गोष्टी करायला पाहिजे, काय शिकायला पाहिजे, या माध्यमातून स्वतःला पुढे घेण्याचा प्रयत्न करा। ज्यावेळेस नवीन वर्ष पुढे येते, प्रत्येकाचे स्वप्न भरारी मारत असते, प्रत्येकाला असं वाटते काहीतरी करायला पाहिजे। ज्यावेळेस डिसेंबर महिना असतो, डिसेंबर महिन्यामध्ये अनेक लोक वेगवेगळे प्लॅन करतात, स्वप्न त्यांचं मन भरारी मारत राहते, आराखडे आखले जातात, वेगळ्या माध्यमातून प्रिंट काढले जाते, भिंतीवर म्हणा वेगळ्या ठिकाणी लावल्या जाते आणि जानेवारी महिन्यामध्ये सुरुवातीला धूमधडाक्यामध्ये ध्येयाची सुरुवात होते आणि काही वेळेनंतर हळूहळू त्यांचं ते ध्येय त्यांच्यापासून दूर जायला लागते आणि काही वेळेनंतर ते ध्येय पूर्णच निघून जाते, ते त्यांच्या जीवनामध्ये वाहून जातात। मग कधी त्यांच्यापासून ते ध्येय पूर्ण निघून जाते? जून, मे नाही,
जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला त्यांचं ध्येय निघून जाते त्यांच्यापासून. मग याचा अर्थ असा आहे का त्यांच्याकडे क्षमता कमी होत्या किंवा ते प्लॅनिंग करण्यामध्ये कुठेतरी कमी पडले? नाही, हे सत्य नाही आहे. मग सत्य काय? खरं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तुमचं ध्येय ठरवता त्यावेळेला तुम्ही अशा प्रकारे भारावून गेलेले असता, पण तुम्ही हे लक्षात घेण्याचाच प्रयत्न करत नाही का तुम्हाला अनेक सवयी लागलेल्या असतात. वेगवेगळ्या माध्यमातून TV करता, मोबाईल करता, सोशल मीडिया करता किती वेळ द्यायला पाहिजे, कशा प्रकारे जीवन ठेवायला पाहिजे, किती वाजता उठायला पाहिजे, किती वाजता झोपायला पाहिजे, आपण आपल्या ध्येयाला किती वेळ द्यायला पाहिजे, यावर कोणत्याच प्रकारचं नियंत्रण नाही. वेगळ्या पार्टी करणे, वेगळ्या ठिकाणी जाणे, फिरायला जाणे, टाइमपास करणे, करू, बघू, पाहू अशा प्रकारे शब्दाचा उच्चार करणे, खरं म्हणजे तुम्हाला लागलेल्या ह्या सवयी असतात. तर सर्वात महत्त्वाचा दुसरा रूल म्हणजे तुम्ही स्वतःला त्याकरिता तयार करा. तिसरा आणि महत्त्वाचा रूल म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ध्येय ठरवता त्यावेळेला तुम्हाला अनेक लोक भेटतात आणि सांगण्याचा प्रयत्न करतात, हे आपलं काम नाही, अरे ते त्यांचं काम आहे, एवढं सोपं नाही आहे करणं, अशा प्रकारे कोण काही करत असते काय, बघू नंतर भविष्यामध्ये, आता त्याची घाई कशाली, अरे आपल्या जीवनात बाकीचे काम आहे ते पण करायला पाहिजे, हे स्वप्न पाहणे काही एवढं सोपं नसतात. अनेक लोक तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कारणं देतात. मित्रांनो, खरं जर पाहतो म्हटलं, ज्यावेळेस ध्येय निश्चित करतो आपण त्यानंतर आपण अशा लोकांपासून दूर राहायला पाहिजे, अशा लोकांपासून थोडं अलिप्त व्हायला पाहिजे. आणि कुठेतरी आपण जे स्वप्न बघू राहिलो किती लोकांना ते पचते, कोणत्या लोकांना काय वाटून राहिलं याचा तुम्ही विचार नाही करायला पाहिजे. जर तुम्ही ध्येय ठरवलेलं आहे तर एकच लक्षात घ्यायला पाहिजे का मग ते ध्येयच आणि त्याकरता सर्वस्वी करायला पाहिजे. चौथा रूल, ध्येयाकरता तुम्ही अनसक्सेस, कमी हरणार याबद्दल कधीच विचार करायला नाही पाहिजे. हरणे म्हणजे काय, अनसक्सेस म्हणजे काय, हा विचार करायला पाहिजे. खरं म्हणजे ज्यावेळेस आपण ध्येयाची निर्मिती करतो किंवा ध्येय ठरवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपल्याला स्पष्ट केलं पाहिजे खरी ध्येयामधली चूक काय आहे. ज्यावेळेस आपण अनसक्सेस होतो त्यावेळेला परत आपण तिथे उभं राहण्याचा प्रयत्न करत नाही किंवा परत त्या ध्येयाला पुढे घेण्याचा प्रयत्न करत नाही, ही सर्वात मोठी चूक आहे. दुसरी सर्वात मोठी चूक काय, ज्यावेळेला आपण अनसक्सेस होतो किंवा हरत असतो त्यावेळेला आपण कोणावर तरी आरोप प्रत्यारोप करण्याचा प्रयत्न करतो, हे जीवनातली सर्वात दुसरी मोठी चूक आहे. तिसरी सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे ज्या वेळेला तुम्ही तुमचं ध्येय निश्चित करता, ठरवत असता, त्यावेळेला जर कधी अनसक्सेस झाला तर आपण अनसक्सेस का झालो याचा सार काढण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे तुम्हाला परत जीवनामध्ये उभं होता येत नाही. आणि मित्रांनो, शेवटचा आणि महत्त्वाचा नियम म्हणजे रूल्स म्हणजे मित्रांनो, ध्येयाचा पाचवा नियम म्हणजे एक योद्ध्याची मानसिकता कशी असते, तो जीवनामध्ये प्लॅन घेऊन चालण्याचा प्रयत्न करतो आणि एक कॉमन व्यक्ती नॉर्मल लाईफ वेळेप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतो. एक लक्षात घ्या, तुमची मेंटॅलिटी एक योद्धासारखी असली पाहिजे. आज तुम्ही जे जीवन जगत आहात त्यामध्ये जर तुम्ही काही परिवर्तन नाही करण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला काही लागलेल्या सवयी आहे, तुम्ही बराचसा वेळ सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून घालवत असता, पार्टी करणे, मित्रासोबत जाणे, सर्व काही करत असता, वेळ कधी झोपायला पाहिजे, कधी उठायला पाहिजे, वेळेवर आपलं नियंत्रण काही ठेवायला पाहिजे, ध्येयाला किती वेळ द्यायला पाहिजे याचं तुमच्याकडे काही नियोजन नसेल, तुम्हाला आनंद वाटेल, पण हळूहळू हा आनंद दुःखामध्ये परिवर्तित होणार. आणि एक वेळ असेल का तुम्हाला कुठेतरी जाणीव होईल का आपण जीवनामध्ये लॉक होत चाललेलो आहे आणि भविष्य कुठेतरी अंधारमय होत चाललेलं आहे. परंतु समजा तुम्ही आज काही ध्येयाबद्दल काही निश्चय घेतले, आखणी केली का मला एवढा वेळ ध्येयाकरताच द्यायचा आहे, सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, मोबाईलवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, वेळेची आखणी केली, स्वतःला कुठेतरी एका चौकटीमध्ये बांधण्याचा प्रयत्न केला, होऊ शकते तुम्हाला आज थोडं दुःख होईल, थोडं वाईट मनात चुकीचं वाटायला लागू शकते, पण हळूहळू जसा वेळ जाईल, मग हा वेळ म्हणजे 1-2 दिवसाचा नाही, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्षाचा, हा जसा वेळ पुढे जाईल तसतसं तुम्हाला समजायला लागेल का तुमचं दुःख हे आनंदामध्ये परिवर्तित व्हायला लागेल. तुमच्या समोर एक मोठं भविष्य, ब्राईट फ्युचर उभं व्हायला लागेल आणि तुमच्याकडं वेळ काळ हे तुमच्या चॉईसप्रमाणे असणार. मित्रांनो, सिंपल आणि काही साधे नियम आहे, तुम्ही ते रूल्स फॉलो करण्याचा प्रयत्न करा. मी नक्कीच तुम्हाला सांगू शकतो, भविष्य तुमचं आहे, तुम्ही ज्या प्रकारे ठरवणार त्याच प्रकारे पुढे येणार. या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारे शॉर्टकट नाही, या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारे मिरॅकल नाही. तुम्ही जे पेरणार ते उगवणारच.
तुम्ही जो विचार करणार ते तुमच्या जीवनामध्ये चालून येणारच. तुमचं जीवन तुमच्या हाती आहे. येणाऱ्या भविष्याकरता तुम्हाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. गुड लक. थँक्यू.